नमस्कार, मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड, जनरल सेक्रेटरी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन नांदेड जिल्हा कमिटी। आज आम्ही मोजे वजरा शेख फरीद तालुका माहूर जिल्हा नांदेड या ठिकाणी आलेलो आहोत आणि या गावामध्ये मागील 50 ते 55 वर्षापासून अधिकृत प्लॉट पडलेले नाहीत। गावाच्या आजूबाजूची सर्व जमीन दत्तशिखर संस्थांची असल्या कारणाने इथं प्लॉट पडण्यास विलंब होत आहे आणि सीटू संलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियनच्या वतीने आम्ही सातत्याने 1.5 वर्षापासून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केलेलं आहे। या ठिकाणी देखील आता आम्ही ज्या ठिकाणी आहोत या ठिकाणी देखील सर्व गावकऱ्यांचे म्हणजे 265 लोकांचं इथं सामूहिक आमरण उपोषण झालेलं आहे। माहूर तहसील कार्यालयावर वेगवेगळे आंदोलन झालेले आहेत। आपल्या किनवट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार माननीय भीमराव केराम साहेब यांनी देखील या ठिकाणी उपस्थित होऊन एक उपोषण उठवलं आणि संस्थांच्या ट्रस्टींना त्यांनी सूचना दिल्या होत्या की हे गावातले लोक जे आहेत त्यांना राहण्यासाठी प्लॉट नसल्यामुळे यांना प्लॉट देण्याची तरतूद करावी आणि जागा उपलब्ध करून द्यावी। दुसरी बाब अशी आहे की या गावाच्या आजूबाजूला जी दत्तशिखर संस्थांची जमीन आहे ती ताबेदारांमार्फत खुलेआम विक्री होत आहे। पक्के घर बांधले जात आहेत। आता आम्ही बघतोय या ठिकाणी हे जे घर आहे या पाठीमागची जी जागा आहे ती जागा लाखो रुपयाचा व्यवहार करून ताबेदारांनी विकलेली आहे। तसेच वजरा शेख फरीद या गावाच्या दत्तशिखर मंदिराकडे जाणाऱ्या रोडची डाव्या साईडची जागा देखील अवैधरित्या ताबेदारांनी विकलेली आहे। तहसीलदार असतील किंवा संस्थांचे नायब तहसीलदार असतील यांना मॅनेज केलेलं आहे आणि किनवटच्या एसडीएम यांनी देखील लक्ष घालण्याची गरज आहे। नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आता आचारसंहिता संपताच आम्ही 27 तारखेपासून संबंधित प्रश्न घेऊन आम्ही 1.5 वर्षानं सातत्यानं लढतोय की ज्या गावामध्ये 50 वर्षामध्ये प्लॉट पडलेले नाहीत त्या ठिकाणी प्लॉट पाडून देण्यात यावेत आणि तिथे 5 लाख रुपयाची घरकुलाची तरतूद करावी अशी आमची मागणी आहे। विशेष म्हणजे हे गाव पेसा क्षेत्रामध्ये येतं आणि पेसा क्षेत्रातील या गावाच्या ग्रामपंचायतचा सर्व मागणी केलेल्या अर्जदारांना प्लॉट देण्यात यावेत, घरकुल बांधण्यासाठी पैसे देण्यात यावेत असा ठराव देखील आहे। परंतु नांदेड जिल्हा प्रशासन असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीचं प्रशासन असेल यांनी दुर्लक्ष केलेलं आहे आणि हे अत्यंत लोकशाहीच्या 78व्या स्वातंत्र्याच्या 78व्या वर्षी अशा घटना घडणे अत्यंत दुर्दैवी आहे। आता आम्ही माननीय जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र शासनाकडे विनंती करणार आहोत वजरा शेख फरीद तालुका माहूर जिल्हा नांदेड येथील प्लॉटचे प्रकरण जे आहे ज्यांनी मागणी केलेली आहे त्या सर्व विस्थापित लोकांना जे स्थलांतरित मजूर होत आहेत ते थांबवण्याच्या दृष्टिकोनातून या गावातील लोकांना प्लॉट पाडून द्यावेत। अन्यथा आम्ही 1 ते 1.5 महिन्यामध्ये डायरेक्ट जी जमीन आम्ही मागणी केलेली आहे त्या ठिकाणी स्वतः आम्ही प्लॉट पाडून तिथं प्लॉट देणार आहोत आणि अनुचित प्रकार जर काही घडला तर त्यामध्ये जिल्हा प्रशासन आणि राज्य आणि केंद्र सरकार जबाबदार राहील असा आमचा आज इशारा आहे। धन्यवाद। इन्कलाब जिंदाबाद। कॉम्रेड गंगाधर गायकवाड, नांदेड।